मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। गौराळा ग्रामपंचायत तर्फे आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद। स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार निधीतून कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी डस्टबिनचे वाटप। गावामध्ये, घरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा कचरा टाकण्यासाठी डस्टबिनचा वापर व्हावा। डस्टबिनमुळे दूषित आणि कुजलेला कचरा एकाच ठिकाणी साठवता येतो आणि तो आसपासच्या वातावरणापासून दूर नेता येतो, तर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डस्टबिनचा फायदा होतो। या बाबी लक्षात घेऊन स्मार्ट ग्राम पुरस्कार निधीतून 600 घरगुती कचरा कुंडीचे म्हणजेच डस्टबिनचे वाटप करण्याचा उपक्रम ग्रामपंचायत गौराळा यांनी दिनांक 21 जानेवारी रोजी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये डस्टबिनचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला असून या हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये आरोग्यविषयक माहिती देण्यात आली व संगीत खुर्चीसह विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच टोंगे, सरपंच बोंद्रे, सरपंच येरमे या प्रामुख्याने उपस्थित होत्या। तर यावेळी उपस्थित सरपंच मयुरी चंद्रकांत धोबे, ग्रामसेविका चव्हाण मॅडम, आरोग्य सेविका उपरे मॅडम, आशा वर्कर सदस्य अनिता दीपक कोयचाडे, सुरेखा कोटनाके सदस्य सुरेखा कोडापे, अंगणवाडी सेविका अमरज्योती रोगे, शीतल मिलमिले, आशा सेविका ज्योती राऊत, उषा काकडे यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। मारेगाव वार्ता सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ। चंद्रकांत धोबे, ग्रामपंचायत गौराळा सरपंच। आम्ही आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून आम्ही स्मार्ट ग्राम योजनेतून आलेल्या पैशामधून आम्ही कचरा कुंड्या घेतलेल्या आहे आणि त्या आम्ही हळदी कुंकवाच्या स्वरूपातून वाटप करत आहे। आमच्या इथे सर्व महिला उपस्थित झालेल्या आहे आणि 100 डे क्षयरोग ही माहिती सर्वांना द्यायची आहे। तरी नमस्कार। कुमारी भाग्यश्री आलम चव्हाण, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत गौराळा यांच्याकडून आज दिनांक 21/1/2025 रोजी ग्रामपंचायत गौराळा येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला आहे। तरी या हळदी कुंकवाच्या निमित्ताने आज आपण महिलांना एकत्रित करून ग्रामपंचायत गौराळा येथे स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत 10 लाखाचे पुरस्कार मिळाले असून या योजनेतून आपण ओला कचरा आणि सुका कचरा या वाहनाच्या स्वरूपात कचरा कुंड्याचं वाटप करणार आहे। त्यानिमित्ताने आज आपण महिलांना गोळा केले आहे। तरी सर्व महिलांचे आज रोजी ग्रामपंचायत गौराळातर्फे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। स्वतःची जबाबदारी आहे, तर महिलांनी स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे। जास्तीत जास्त विटॅमिन युक्त म्हणजे आहार घेणं गरजेचं आहे। आपण दुर्लक्ष करतो, शेवटी जेवतो, सगळ्यात शेवटी जेवतो, सगळ्यांना आधी वाढून देतो, शेवटी जेवल्यानंतर जे काही उरलं सुरलं असेल ते खाऊन घेतो। तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे, कारण महिला असल्यामुळे आपल्याला भरपूर समस्यांना तोंड द्यावं लागते। त्यानंतर महिलांसाठी काही योजना पण आहेत सरकारच्या, त्याच्यामध्ये गरोदरपणामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांची PMY म्हणून पंतप्रधान योजना आहे। त्याच्यामध्ये 5000 मिळते तिला पूर्ण गरोदरपणामध्ये। डिलिव्हरी झाल्यानंतर जे SC ST BPL आहे त्यांना 700 रुपये मिळते। त्याच्यानंतर दुसरं जर बाळ मुलगी झाली असेल तर त्यांना 6000 मिळते, नाहीतर मग समजा SC ST BPL नसेल, मुलगा झाला असेल तर मिळत। आणि नंतर आता पुन्हा महिलांसाठी सरकारने भरपूर योजना काढल्या आहे। ॲम्ब्युलन्स देते डिलिव्हरीसाठी, आपण फोन जर केला 102 104 वर तर ते ॲम्ब्युलन्स पाठवते। त्याच्यानंतर ॲक्सिडेंट वगैरे होतात त्यांना 108 नंबर आहे। तर महिलांनी या योजनेचा चांगला फायदा घेतला पाहिजे। महिलांसाठी खूप आता या शिक्षणाची दारे जर उघडी केली नसती तर आमच्यासारख्या जर महिला घरातच बसून राहिल्या असत्या। आज खरंच त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानते। आपण मुलांची काळजी कशी घेतली पाहिजे महिलांना, तर मी थोडंसं 2 शब्द सांगते तुम्हाला।
जास्तीत जास्त म्हणजे यांचं प्रकरण खूप वाढलेलं आहे मिसकॅरेजचं. सुरुवातीला बाळं होत नव्हते का, सुरुवातीला बाळं व्हायचे, पण असं आत्ताचं कारण काय आहे हे शोधून महिलांनी काढलं पाहिजे, आहे की नाही. 5-6 वर्ष महिने झाल्याच्या नंतर हे असं प्रॉब्लेम निर्माण होतात. तर याच्यामध्ये काय आहे बा. त्यानंतरचं आहे की आपल्या महिला जेव्हा स्तनदा माता बनते तेव्हा आपल्याला अर्ध्या तासाच्या चीक दूध देणं खूप आवश्यक आहे. आपण काय म्हणतो नाही खराब दूध राहते द्यायचं नाही, हे आपलं अचूक कारण आहे. योग्य कारण म्हटलं तर अर्ध्या तासात आपल्याला बाळाला दूध द्यायला पाहिजे. आणि त्यानंतर जे आता आमच्या मुलं येतात 3 ते 6चे मुलं, तर आपण आपल्या मुलांना घरी पण शिकवू शकतो. आम्ही शाळेमध्ये तर 2-3 तास घेत असतो, परंतु मुलांना आपल्या घरी आपण सांगू शकतो की बघ हा कोणता रंग आहे बेटा, असं म्हणजे काम करता करता आपल्या मुलांसोबत आपण असं डिस्कस करू शकतो. छोट्या छोट्या कारणावरून आपण मुलांना सांगू शकतो की बघ आज मी हे आकाशी कलरची साडी लावली आहे, म्हणजे मुलांच्या पटकन लक्षात येऊन जाते का हा आकाशी कलर आहे बा. नंतर आपण एखादा मुलांना टी-शर्ट लावून दिला तर तो टी-शर्ट रेड रंगाचा असेल, लाल रंगाचा असेल, तर त्याच्यामध्ये आपण मुलांना सांगू शकतो की अरे बाळा हा लाल रंगाचा टी-शर्ट आहे, हा लाल रंगाचा टी-शर्ट घाल, म्हणजे 2 आपले रंग त्याच्यामध्ये येऊन गेले. आणि त्याच्यानंतर आपण घरामध्ये असं सांगू शकतो की हा कोरपाट आहे, बेलन आहे, हे म्हणजे घरातल्या इव्हन सगळ्या वस्तू जर आपण मुलांना जर सांगत गेलो तर आपल्या मुलाची जी एक मानसिकता आहे, शारीरिक मानसिक भावनिकरित्या जी आपली मुलांची जी प्रगती व्हायला पाहिजे, तर ती प्रगती ही आपल्यापासूनच सुरुवात होते. आणि आपले जे छोटे छोटे बालक आहे उद्याचे ते नागरिक होणार आहेत. तर आज आपला मुलगा आपल्याला ऐकत नाही हे आपण सांगतो, तर कुठंतरी मैत्रिणी आपण ते थोडंसं जर त्याला स्ट्रिक्ट पकडलं, म्हणजे पकडायचं स्ट्रिक्ट, जिथं त्याला प्रेमाने वागवायचं तिथं प्रेमाने वागवायचं, आणि जिथं त्याला दणका द्यायचा तिथं त्याला दणका दिलाच पाहिजे. जर आपण म्हटलं का म्हणजे शाळेपर्यंत येतो, आजचं म्हणजे असं शैक्षणिक विभागामध्ये घडलेलं आहे की मुलांना मारलं की लगेच त्याचे पॅरेंट्स लोक तिथं येऊन उपस्थित राहतात आणि म्हणतात की माझ्या मुलाला का बरं मारलं. पण हे जर नाही म्हटलं नाही तरच म्हणजे आपला विद्यार्थी घडू शकतो. छडी वाजे छमछम विद्या ये घम घम हे म्हटल्या जाते. तर हे कुठंतरी आज बंद झालेलं आहे. तर माझी माता भगिनींना पुन्हा एक विनंती आहे की असं कोणीही करू नका, म्हणजे शाळेमध्ये येऊ नकाच, कारण तर जेव्हा मुलांना शिक्षा होईल तेव्हाच मुलगा तुमचा शिकल्या चांगल्या जाईल. तर आज मी पण छोटंसं उखाणं घेतो. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, अजयरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून, सर्वांचा मान राखून. धन्यवाद.